बासुंदी बनवणार आहोत. त्याकरता मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलंय. अर्ध्या वाटीच्या पण कमी साखर घेतली. तुमच्या गोडीप्रमाणे किती टाकायची ते तुम्ही टाकू शकता, कमी जास्त करू शकता. काजू आणि बदामचे मी थोडेसे काप करून घेतले आहेत. 1 चमचा मी वेलची पूड टाकणार आहे. त्यानंतर तुम्हाला चारोळे टाकू शकता आणि केसर पण टाकू शकता. आपण पुढची प्रोसेस बघू. आपण एक भांडं घेतलंय, हे स्वच्छ करून घेतलंय मी, गरम पाण्याने काढून घेतलंय आणि अर्धा पळी एवढंसंच मी पाणी टाकलंय, कारण की दुधाचं जे खाली चिपकू नये म्हणून, दूध आपला चिपकू नये म्हणून. गॅस फास्ट करायचा आहे. मोठं असं पातेलं घ्यायचं आहे, कारण जेणेकरून उतू जाणार नाही. मी 1 लिटरचं करते, तुम्ही 1.5 लिटर 2 लिटरचं पण करू शकता. आता मी मोठ्या गॅसवरती ठेवलंय, पण मोठ्या गॅसवर ठेवल्यानंतर सतत हलवावं लागतं आणि लक्ष द्यावं लागतं. मीडियम गॅस करून मोठं असं पातेलं, पसरट असेल तुमच्याकडे, पसरट भांडं पितळाचं किंवा पॅन वगैरे असेल, त्याच्यामध्ये आहे ना, जरी बारीक करून ठेवलं तरी चालेल. जरा बारीक केलं तर वेळ लागतो बनायला बासुंदी, पण फास्ट गॅसवरती जर सतत ढवळत असेल तर ते लवकर व्हायचं. तर मी मीडियम गॅस करते. एक आपण 20 मिनिटाने बघणार आहोत. मीडियम गॅस ठेवत आहे. आता आपले दूध उकळलेलं आहे. आपले 20 मिनिटे झाले. दूध अर्ध्याच्या वर कमी झालं आहे, आता आटलं अशा प्रकारे. आणि आपण आता साखर टाकून घेणार आहोत. तुमच्या चवीप्रमाणे साखर टाकून घ्या. तर त्यात तुम्ही साखर कमी करा. आपल्याला जेवढा अंदाज छान वाटतं तेवढंच घ्या. जास्त कोणाला गोड आवडत असेल तुम्ही कमी टाका. साखर टाकून घेतली आणि पण टाकते. चारोळ्या तुमच्याकडे असतील टाकून घ्या. माझ्याकडे चारोळ सध्या नाही आहे. हां, केशरच्या पानं पण टाकून घ्या. एक 5 मिनिट फास्ट गॅसवरती शिजवून घेऊया. ड्रायफ्रूट आणि आपले 5 मिनिट झाले. काजू बदाम वगैरे ड्रायफ्रूट आपले शिजवून घ्यायचे. थोडी वेलची पूड टाकली आहे मी, छोटा अर्धा चमचा. आपलं रेडी झालेलं आहे. आपण सर्व करून घेणार. मी अशा पद्धतीचं केलं आहे. थंड झालं की आणखीन घट्ट होणार आहे. तुम्हाला आणखीन घट्ट हवं असेल तर तुम्ही ते शिजवू शकता आणखीन एक 5 मिनिट. आता मी थंड करून फ्रीजमध्ये ठेवतोय. आपण थंड करून घेतो तर घट्ट होतीये, म्हणून झाली आपली बासुंदी. आता सर्व करून